सर्वांना जय भीम. भावांनो, 2 दिवसा अगोदर 14 एप्रिल आपण मोठ्या थाटामाट्याने साजरी केली आणि थाटामाट्याने साजरीसुद्धा झाली पाहिजे. आपल्या बापाची जयंती वर्षातून एकच दिवस आहे आपला, की आपण थाटामाटाने साजरा करतो, बरोबर. आणि तशाच वर्षभरातून महापुरुषांच्या जयंती येतच असतात, त्यासुद्धा आपण थाटामाटाने साजरा करायला पाहिजे. ठीक आहे. तर भावांनो, मुद्दा असा की 14 एप्रिल दिनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटामाटाने साजरी करतो. फक्त एकाच समाजाकडून उत्साह बघण्यात मिळतो. ठीक आहे. आणि काही नपुंसक अवलादी असतात, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की त्यांच्या अंगातलं नामर्दपणा जागा होतो. ह्या काय करतात, अंधारामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांशी छेडछाड करणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधीमध्ये बॅनर लागलेले असतील तर ते बॅनर फाडण्याचं काम करतात. ह्या काही नपुंसक अवलादी आहेत. उदाहरण जर द्यायचं तर झाशीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे. स्मारकापाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर लावलेले होते, तर काही नपुंसक अवलादीने ते जाऊन बॅनर त्या ठिकाणी फाडले. ठीक आहे. आणि एवढंच नव्हे तर टाकळीमध्ये, महाराष्ट्रामध्ये 14 एप्रिल दिनी अंधारामध्ये जाऊन ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघते त्या ठिकाणी जाऊन दगडफेक करण्यात आली. हे त्याच नपुंसक अवलादी आहेत. यांच्या बुद्धीमध्ये आजही विषमतेचं बीज, वर्णव्यवस्थेचं बीज अजून जिवंत आहे. आणि अशा लोकांना पोलिसांच्या हवाले तात्काळ केलं पाहिजे, बरोबर. तर भावांनो, टाकळीमध्ये स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही, हाच तो व्यक्ती आहे ज्याने 1 ते 1.5 महिने अगोदर व्हॉट्सअपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित घाणेरडी पोस्ट ठेवली होती. आणि 14 एप्रिलला यांनी व याच्या मित्रमंडळांनी बाबासाहेबांच्या मिरवणुकीवरती दगडफेक करण्यात आली, मिरवणूक रद्द व्हावी म्हणून. पण ह्या कुत्र्याला आपल्या भीमसैनिकांनी याला चांगला चूप दिलाय, याला पकडलंय आणि याला सर्वांसमोर आणलंय आणि याला जाम देऊन विचारलंय की तू हे काय करतो. आपल्या भीमसैनिकांनी याला पकडलं नव्हे तर याच्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल झाला आहे. ठीक आहे. पण हा एक किस्सा नव्हे, झाशीचा सुद्धा आहे. झाशीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालण्यात आला. गुजरातमध्ये बडोदामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी सुद्धा चप्पल फेक झाली. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आली की आपल्याला अशा घटना असंख्य बघायला मिळतात. कारण की यांनी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकार केलेले नाही. यांच्यासाठी आजही डॉक्टर आंबेडकर एक खालच्या जातीची व्यक्ती आहेत आणि ही त्यांच्या विचारधारेला कधीच आपल्या मेंदूमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये घेणार नाही. पण अशा लोकांचा भावांनो विलास झाला पाहिजे. पण विलास कायद्याच्या माध्यमातून होईल याची दक्षता घ्या. आपल्याला काहीच अधिकार नाही समोरच्या व्यक्तीला मारहाण करण्याचा, कारण की आपल्यावर सुद्धा कायद्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा व्यक्तीला पकडून पोलीस प्रशासनाच्या हवाली करून त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करा, हीच त्याची खरी शिक्षा होईल. तर भावांनो, अशा कुत्रे समाजामध्ये राहता कामा नये. कारण की अशा कुत्रामध्ये विष पेरलेलं आहे आणि हे विष जास्त लोकांमध्ये न पसरावं म्हणून याला तत्काळ अशा लोकांना पोलीस प्रशासनाच्या हवाली केलं पाहिजे. या संपूर्ण विषयावरती तुमचं व्यक्तिमत्व मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.